यावेळेला मात्र हा पिचचा चेंडू सुरेख गोलंदाजीचा नजराणा देताना कारण एक अदा आहे. अनिकेत एक उत्कृष्ट गोलंदाज नाही तर फलंदाज ऑलराऊंडर अजय पॉवर प्ले 6 षटकांचा सामना आहे. यावेळेला मात्र नक्कीच निरीक्षण केलं, हलकासा टॅप केला आहे शॉट कव्हर कडे. एकेरी धाव घेतली जाते आहे. नक्कीच सुंदर सा फटका हळुवार पद्धतीने कारण बघितलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू शूट होतो आहे. संजय नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. निर्णयाच्या वेळेला आणि गरजेला कामाला येणारा फलंदाज. संघर्ष चिंचणी संघासाठी कामगिरी. यावेळेला मात्र उत्तम गोलंदाजीचा नजराणा साकारताना गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा वसई बेनपट्टी संघाकडून पहिले षटक हाताळतो आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत असतो. नक्कीच प्रशंसा जेवढी करावी या गोलंदाजाची तेवढी कमी आहे. यावेळेला मात्र जागा बनवली आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाला मात्र घाम गाळावा लागतो आहे किरणला आणि नक्कीच सुंदरसं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. खातं उघडलं जात आहे. धावसंख्या मात्र 3. तर संजय आपलं वैयक्तिक खातं उघडतो आहे सुंदर पद्धतीने. तर अजय एका धावेवर खेळतो आहे. यावेळेला मात्र उंचा टोला आहे, लॉंग लेगला आहे फटका. लांबी नाही उंची, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार घेऊन येतोय, टाळ्याने होतंय स्वागत. डीजेला देतोय संधी. यस धन्यवाद डीजे. खुदा गवाह, बिल्कुल खुदा गवाह है यहाँ पे इस मैदान में जिस तरीके से मैच का रोमांच देखने मिलता है. हर घड़ी हर गेंद एक नया आविष्कार लेके आती है. गोलंदाज राहुल दुसरं षटक घेऊन येतो आहे. यावेळेला हलकासा टॅपिंग केला जातो आहे. पॉइंट गलीकडे एकेरी एकेरी धाव घेतली जाते आहे. नक्कीच 6 षटकांचा सामना आहे अजून सुद्धा. तर आपण बघतायत धावसंख्या 8 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला नक्कीच चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणाचा प्रयत्न आहे. तर नक्कीच एका बाजूला अजय मात्र स्टँड बाय आपल्याला पाहायला मिळतोय, सपोर्टिंग रोल करताना पाहायला मिळतोय यावेळेला. आणि संजय मात्र फटक्या खेळण्याचा प्रयत्न, हलकासा कट आला, कॅच आउट, डक आउटला येतोय कमॉन. बेहतरीन तरीके से तो आगे कुछ संघर्ष चिंचनी करते हुए नजर आ रही है. राहुल की गेंदबाजी इस वक्त बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी साकारते हुए बिल्कुल दूसरे गेंद में एक विकेट का पतन दिखाया यहाँ पे.
एक अच्छे बल्लेबाज को डकआउट में यहाँ पे देखे वैभव ने उठाया है। 30 यार्ड के बाहर तो गेंद आ रही है, वन बाउंसिंग चौके के साथ। मिल सकते हैं। दरमियान गेंदबाज फिर एक बार अनिकेत को बुलाया गया है। 1313 ऑन द बोर्ड। बहुत ही अच्छा तब्दीली तो दी गई है। 6.5 की रफ्तार से प्रति ओवर्स खेला जा रहा है। वैभव ऑन स्ट्राइक, अनिकेत की गेंदबाजी देखती है। बहुत ही बढ़िया गेंद। तो जैसे अनिकेत स्टार्टअप लेते हैं, पैट्रिक पैटरसन की याद आती है मुझे। वेस्ट इंडीज के गेंदबाज थे रफ्तार वाले। तो जब वो स्टार्टअप लेते हैं ऐसे दिल की धीरे 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 रहते हैं और फिर रनअप फास्टर लेते थे। बिल्कुल हम लोग बचपन में लेकिन टीवी पे देखते थे तो क्लोजअप में कैमरामैन लेता था उन्हें। तो ये अदा इस वक्त अनिकेत की देखने को मिल रही है। इस वक्त बहुत ही बाहर गेंद आई, लेकिन शायद से गेंद पे चले गए वैभव, और इसके बदौलत तो वाइड का इशारा नहीं मिला है। डॉट गेंद आई, बहुत ही बेहतरीन वेरिएशन। हर गेंद में एक अलग अंदाज अपना दिखाते हैं अनिकेत, इसलिए ते बहुत बाखूब गेंदबाज माने जाते हैं वैसे ही बेना पट्टी के लिए। ये बहुत ही बढ़िया, बहुत ही खूबसूरत गेंद है। एक अलग अंदाज है, गेंदबाजी का हुनर है और अभ्यासु व्यक्तिमत्व है। देखते हैं पहले तो पिच का परीक्षण करते हैं, गेंदबाजी कैसे साकारने हैं, और जब भी देखते हैं तो अंदाज सही में लेते हैं, और इसलिए तो बेहतर कहा जाता है इन्हें। बिल्कुल बेहतरीन। अभी तक 2 मैचों में 2 मैन ऑफ द मैच इनके हाथों में है। इस वक्त भी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, निगेटिव निगेटिव गेंदबाजी साकारते हैं। इस वक्त वैभव को थोड़ा सा इरादे अलग बनाने पड़ेंगे, क्योंकि डॉट से अच्छा इक्का दुक्का भी होता है, लेकिन बड़े शॉट में तब्दीली करने जाते हैं तो गेंद कब निकल जाती है पता भी नहीं चलता है। वेरिएशन बहुत ही बढ़िया होता है। रफ्तार 20 से 22 कदमों का रनअप लेके गेंदबाजी को साकारते अनिकेत नजर आते हैं। बेहतरीन गेंदबाज। इस वक्त पॉइंट को टैप किया है, बहुत ही खूबसूरत शॉट, 4 रनों के लिए कमांड। यस, बहुत ही बढ़िया शॉट। 4 में तब्दीली आई।
यहाँ पे फिर एक बार खेलना चाहते थे, बीट हुए और विकेट कीपर के हाथों में गेंद, डॉट गेंद। फिर एक बार ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना हुआ है 17, 17 ऑन द बोर्ड। तो चलते हैं डीजे मास्टर के पास, लेते एक छोटा सा डीजे वाला ब्रेक। खेळला जातो आहे चेंडू, मात्र फळीत काय चांगला बसत नाही। पॉइंट कडे जाताना एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे। खूपच चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते आहे बेनापट्टी संघाकडून। यावेळेला मात्र फुलटॉस आणि केला जातो आहे कॅच आउट। कमांडी वाटत असेल की आपली चावी हरवलेली आहे, तपासून घ्या खिशे आणि नक्कीच ओळख पटवून घेऊन जा। 2-3 अजून चाव्या सापडल्या होत्या, ज्याने त्याने ओळख पटवून घेऊन गेलेले आहेत। यस विशाल जनाते ऑन स्ट्राईक। यावेळेला नक्कीच या टुर्नामेंटमध्ये चांगली खेळी साकारणारा, 42 धावांची खेळी साकारणारा हा फलंदाज। यावेळेला मात्र एक चांगला साधासुद्धा फटका, रनिंग द बिटवीनचा नजारा नक्कीच खूप दिवसानंतर मात्र कमबॅक करतो आहे, चांगल्या परफॉर्मन्ससाठी आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि यावेळेला दुहेरी धाव टिपली जाते आहे। चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते। 3 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या बोर्डावर लागली आहे ती म्हणजे 20, 20 ऑन द बोर्ड। यावेळेला कडक शॉट आउट ऑफ द पार, कमांडीज। जे नक्कीच एक चांगला फटका मात्र पाहायला मिळते आहे। धावसंख्या 6 ने वाढते आहे, 26 वर पोहोचलेली पाहायला मिळते। 26 ऑन द बोर्ड। राहुल यांचा पुढचा चेंडू, यावेळेला हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा। एक अतिरिक्त धाव मात्र टिपली जाते आहे अतिरिक्त वाईडच्या माध्यमातून। धावसंख्या 27 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे। तर नक्कीच मागच्या सामन्यामध्ये मात्र कमालीची फटकेबाजी, काय परफॉर्मन्स दाखवला विशाल जनाते। यावेळेला मात्र सुंदर चेंडू, आखूड टप्पा आणि चकवा दिला जातो आहे यष्टीरक्षकाच्या हातात। चेंडू निर्धाव चेंडू, अजून एक बॉल बाकी आहे। धावसंख्या 27 पाहायला मिळते आहे। यावेळेला मात्र पॅडवर येतोय चेंडू आणि निर्धाव चेंडूने सांगता होती आहे षटकाची। खूपच सुरेख असं षटक, परंतु एक चांगला दमदार फटका आणि धावसंख्या 27।
आपल्याला पाहायला मिळते आहे यावेळेला 27 ऑन द बोर्ड. तर घेऊया डीजे वाला ब्रेक. आनंद अजय मात्र एका बाजूला स्टँड बायच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायची तयारी. उंची गेली, लांबी नाही आहे. कॅचला ड्रॉप केलं जात आहे. संधी मिळाली आहे. एक एक धाव मात्र पुन्हा एकदा बोर्डावर लागते. स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. पाचवं षटक विशाल हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 28 पाहायला मिळते. बरोबर, यस, 28 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. 28 ऑन द बोर्ड. खूपच चांगला खेळ मैदान रंगवताना गाजवताना पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र थोडीशी हलकी एज आणि फाईन लेग कडे डिक्लर झोन मध्ये एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट होईल पुन्हा एकदा. तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज मैदान ह्याच्या आधी आपल्या या मैदानाला ग्रीन पार्क म्हणून नाव होतं, परंतु गेल्या 1 मेला नक्कीच नामकरण केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज कामगार दिनाच्या दिवशी. आणि यावेळेला चांगला पॉइंटला टकचा आवाज, चौकार, कमांडी जवाजाव. संघर्ष चिंचणी एका बाजूला बेनापट्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा चेंडू पॉइंट कडे येताना स्ट्राईकला रोटेट केली जाईल. एकेरी धाव येते आहे. धावसंख्या 34 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. 34 ऑन द बोर्ड. नक्कीच खूपच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्याला एक, तिसऱ्याला एक, चौथ्याला चौकार, पाचव्याला एक, शेवटचा चेंडू घेऊन येईल ऑन स्ट्राईक विशाल जनाते आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीला. टोला दिला जातोय. बिग हिट ऑन फायर, 6. 40 स्ट्राईक रोटेड. नक्कीच केलं जाईल. यावेळेला मात्र सुंदर प्रयत्न असणार आहे. अजय मात्र गोलंदाज प्रवीण या वेळेला येतो आहे. शेवटचं षटक मागच्या सामन्यात देखील उत्कृष्ट हाताळलं होतं. विसरणार कसं, सुरेख नजराणा दिला होता. 5व्या षटकात हाणामारी झाली होती, तर 6वं षटक उत्तम हाताळलेलं. यावेळेला मात्र बिगेट पुन्हा एकदा उंच टोला जातो आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे. चेंडूवर टिपला जातोय. झेल गडी होत. गौरव नवा फलंदाज येतो आहे मैदानाच्या आत. तर नक्कीच पहिल्या
चेंडूवर मात्र प्रवीण यांच्याकडून विकेट आलेली पाहायला मिळते आहे. मागच्या सामन्यात देखील अशीच कर्तबगारी त्याने करून दाखवली होती. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा नजराणा पाहूया. गौरव काय करतो आहे यावेळेला. लोअर चेंडू हिट केला जातो आहे. सुपर फिट षटकार येतो आहे. कमांडीच्या कमबॅक सुंदर आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. हाणामारीची वेळ आहे आणि चांगल्या धावसंख्येला मात्र वळण देताना संघर्ष चिंचणीचा फलंदाज कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहे. डिक्लर झोन मध्ये येतो आहे. लेग बायच्या माध्यमातून एक धाव. नक्की धाव संख्या 47, 47 ऑन द बोर्ड. विशाल जनाते ऑन स्ट्राइक आहेत. उंची आहे. पाहूया लांबी दिली जाईल का. कॅच ड्रॉप केलं जात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण केले जाताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा आणि धावसंख्या 49 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 49 ऑन द बोर्ड. तर चेंडू झालेले आहेत 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच विशाल ऑन फायर होताना पाहायला मिळतो आहे. कमालीची खेळी साकारताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनही आहे. पुन्हा एकदा बिग हिट. येतो षटकार. कमांडी धावसंख्या 55 पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. तर नक्कीच धावसंख्या 55 झालेली आहे. विजयी लक्ष 56 धावांचं आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा एक चांगली खेळी मात्र विशाल जनाते. किती झाला स्कोर विशालचा?
तर नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सत्कारित केलं जाईल. बंटीजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कृत केलं जाईल. मैदानामध्ये मात्र खेळायला होते सुरुवात. 56 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. पाहूया विजयी लक्ष 56 अब तक. हलका फुलका चेंडूला मात्र मान सन्मानित दिला गेला मिडविकेट क्षेत्राला. तर यावेळेला मात्र उंच टोला दिला गेला जातो आहे. काय चेंडू क्षेत्ररक्षित होतो आहे आणि पुन्हा एकदा दरम्यान दुहेरी धाव टिपली जाते आहे. नक्कीच अनिकेत यांच्या फळीतून तर 2 चेंडू 3 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. नक्कीच पॉवर प्ले पहिलं षटक हाताळताना धनेश मलिंगा आपल्याला पाहायला मिळतो आहे. टेनिस क्रिकेट विश्वाचं एक चांगला उत्कृष्ट असा ऑलराऊंडर्स असा यावेळेला संघर्ष चिंचणीच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळतो आहे. पॅडवर आदळला जातो आहे, परंतु लेग बायच्या माध्यमातून एक धाव मात्र टिपली जाते आहे. सुरेख गोलंदाजी नक्कीच प्रेशराईज करण्याचा प्रयत्न असेल, कारण क्वालिफायरचा सामना आहे. कारण या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो मात्र नक्कीच एक ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. फिनाले डे रविवार 16 फेब्रुवारी. यावेळेला यॉर्कर फुलटॉस काय चेंड झेल घेतला जातोय. जबरदस्त कमांडीजी. चिंचणी संघाकडून होत असताना पाहायला मिळते आहे. तर सुंदर झेल घेण्याचं सौभाग्य मात्र अजय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. काय नजराणा आपण युट्यूबवर रिप्लायने पाहू शकतात. पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकून आपण बघू शकतात की काय कुठल्या पद्धतीने हा झेल सुंदर, कारण सांगितलं जाताना डोळ्यांच्या पापण्या जोपर्यंत माझे शब्द निघत नाही तिकडे झेल सुरेख, कारण वेगवान फटका होता राहुल यांच्या फळीतून. कारण यॉर्करचा प्रयत्न होता, फुलटॉस करून घेतला, परंतु क्षेत्ररक्षक जाग्यात तैनात उभा होता आणि त्याने झपकन झेप घेतली आणि पकडला सुंदर झेल आणि एक मोठ्या विकेटचं पतन आपल्याला इकडे पाहायला मिळालं. यावेळेला मात्र गुडलेंचा चेंडू येतोय. किरण नवा फलंदाज हलकासा स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये चेंडूला दिशा देतो आहे. एकेरी धाव डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू 5 धावा. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 1, चौथ्याला विकेट आणि पाचव्याला 1 धाव, असे 5 धावा बोर्डावर लागतात.
3 धावा. सुंदर रणनीती आखली गेली यावेळेला. ज्या पद्धतीने अनिकेतच्या फळीतून चांगला फटका साकारला गेला, त्याच क्षणाला ठरवलं कम, कम, कम. यस, यस, यस. 3 धावा. मात्र परिपूर्ण षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 बोर्डावर, 1 गडी बाद. नक्कीच सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र नक्कीच अजय याला आमंत्रित केलं जाते आहे. गोलंदाजी मार्कर अजयच आहे ना? पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 गडी 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरं पॉवर प्लेचं षटक आता सध्या तरी मार्गस्थ होत असताना अजय जनात हे गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अनिकेत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. एक चांगला फलंदाज अष्टपैलू कामगिरी संघासाठी करून देत असताना यावेळेला चांगला चेंडू ग्राउंड रूटने पॉइंटला टॅप केलं जातं आहे. स्ट्राईकला रोटेट होत आहे. एकेरी धाव. कारण आजच्या दिवसामध्ये नक्कीच जबरदस्त खेळी साकारणारे दोन्ही संघ तोडीस तोड असे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काही कामगिरी वसई बेनापट्टी संघ काय कामगिरी केली तर एका बाजूचा संघर्ष चिंचणीचा जर विचार केला, तिसरा सामना खेळतायत आजच्या वेळेला, तर नक्कीच खूपच सुरेख अशी कामगिरी देखील. यावेळेला मात्र बॅकफूट आणि हिट केला जातोय शॉटला. कॅच टिपला जातो आहे. जय घेतला पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र विशाल मैदानामध्ये गेलेला पाहायला मिळतोय. यावेळेला सुंदर चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. नजराणाला खचाखच भरलेलं मैदान, कारण नक्कीच क्वालिफायरचा सामना आहे. भिडन मात्र जबरदस्त आहे. 56 धावांचं विजयी लक्ष्य आहे आणि साध्यतेसाठी प्रयत्न एका बाजूला वसई बेनापट्टी संघ, तर रोखण्यासाठी संघर्ष चिंचणी संघर्ष करत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र काय कमालीचा फटका ग्राउंड रूट लॉंग ऑफ कडे विशाल जनाते क्षेत्ररक्षित करत असताना पाहायला मिळतो आहे. तर एकेरी धाव टिपली जाते आहे. अनिकेत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्याकडे जबाबदारी जेव्हा जेव्हा येते अंगावर झेलतो, खेळतो आणि यशस्वीता देखील मिळवून देतो. परंतु या सामन्यात मात्र 2 चांगले चमकदार फलंदाज डकआउटला आलेले पाहायला मिळाले. रिव्हर्स स्वीप खेळला जातो आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये येतोय. विशाल फील्ड करेल. 2 धावा येत आहेत. धावसंख्या बढती होते. 2 ने धावसंख्या पोहोचते आहे. 12 1 to 12 ऑन द बोर्ड. नक्कीच खूपच सुरेख अशी रणनीती देताना वसई संघासाठी खेळताना आपली कामगिरी, जबाबदारीची जाणीव ह्या सगळ्या गोष्टी घेऊन खेळ साकारणं हे कमालीचं कर्तृत्व आपलं करत असताना पाहायला मिळतो आहे फलंदाज. यार्कर लेन पुन्हा एकदा खेळला जातोय ग्राउंड रूट शॉट कव्हरकडे. नक्कीच क्षेत्ररक्षण होते. केरी धाव कंटिन्युटी स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे आणि धावसंख्येला सातत्यता ठेवण्याचं कामगिरी देखील करतो आहे. षटक संपती आहे. धावसंख्या 13 झालेली आहे. घेऊया
तर तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा धनेश मलिंगा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. तर अनिकेत ऑन स्ट्राईक, विशाल नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ही जोडी टिकावदार जोडी वसई बिनापाडा संघासाठी कामगिरी करेल का? कारण गोलंदाजीचा सूर मात्र चांगल्या पद्धतीने भेदक मारा मिळालेला आहे धनेश मलिंगा यांना. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये एक विकेट चांगली राहुलच्या रूपाने घेतली गेली होती, यावेळेला मात्र मिड विकेटला फटका साकारला जातो आहे. क्षेत्ररक्षक होईल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता विशाल जनाते यांचा, परंतु नेम लागला नाही आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 15, 15 ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी मात्र दिली जाते आहे. चिन्मय लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतो. 111 जर्सी नंबर घेऊन आमच्या कंबॉक्सच्या बिलकुल समोर यावेळेला मात्र पॉइंटला टॅप केलं जात आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कमालीची कामगिरी दाखवली जाते. संघर्ष चिंचणी संघाकडून नक्कीच जो हा सामना जिंकणार आहे तो मात्र हकदार होणार आहे एक सुंदरशा ट्रॉफीचं, परंतु कुठली असणार आहे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे मात्र नक्कीच कळणार आहे फिनाले डे मध्ये, परंतु ट्रॉफी मात्र नक्की केली जाणार आहे या सामन्याच्या माध्यमातून. यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न हलकासा साइड एज येते आहे. डिक्लर झोन मध्ये जातोय थर्डमॅनकडे चेंडू, एकेरी धाव परावर्तित केली जाते आहे. नक्कीच प्रत्येक चेंडूला सातत्य धाव 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 घेण्याची कामगिरी केली जात असताना अनिकेताने विशाल ही जोडी करते आहे. 3 चेंडू हाताळले, 4 धावा दिले गेलेले आहेत. धावसंख्या 17 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. तर सुंदरसा चेंडू पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जाताना पाहायला मिळतो आहे. खूपच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून धनेश अनिकेत मात्र तयारीत लागलेला आहे. यावेळेला स्लोअर चेंडू आक्रमक आउट ऑफ द पार, सुपर हिट. पांडवाज 11 प्रीमियर लीग सजलाय छत्रपती शिवाजी महाराज मैदान. यावेळेला खेळला जातो आहे पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू, एकेरी धाव. प्रत्येक चेंडूला आणि चेंडूला दिशा देण्याची कामगिरी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. आता मात्र गरज आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि किती 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावांची गरज लागली गेलेली आहे. हे समीकरण मात्र आता नक्कीच साजेस करावं लागेल वसई बेनापट्टी संघाला. जर विजय संपादित करायचा असेल तर संघर्ष चिंचणीला मात्र पुन्हा एकदा संघर्षमय गोलंदाजी साकारावी लागेल. तोच इरादा बुलंद करावा लागेल. बेधडक गोलंदाजीचा मारा देण्यासाठी मात्र पुन्हा एकदा अजय याला आमंत्रित केलं गेलेलं आहे. तर मात्र एकतर्फी आपली खेळी साकारताना अनिकेत मात्र आपला साजेसा खेळ मैदानात उभा राहून षटकारांची बरसात देण्यासाठी सज्ज आहे. लक्ष विजयी आहे. तर त्याचं पाठलाग मात्र 56 धावांचा सुरू आहे. यावेळेला कव्हरला शॉट केला जातो आहे. एक नाही तर तब्बल 2 धावा घेतल्या जात आहेत. धावसंख्या 26 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच एकाएकी झुंज देताना सामर्थ्य पणाला लावताना पाहायला मिळतो आहे हा फलंदाज. मागच्या 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब घेतलेला आहे. तर एका बाजूला अजय मात्र सुरेख गोलंदाजीचा नजराणा
देणारा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. यावेळेला यॉर्करचं व्हेरिएशन होता खेळला जातो आहे. सुरेख क्षेत्ररक्षण जयेश मात्र करतो आहे, रोखतो आहे. दुहेरी धाव मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 2-2 ने वाढताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 28 वर पोहोचली आहे. खरं प्रत्येक चेंडू व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न अजय यांचा आहे, तर फटक्यामधला व्हेरिएशन देण्यासाठी सज्ज अनिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला मात्र पॅडवर आदळला आणि थोडक्यात बचावला म्हणावं लागेल. लेग बायच्या माध्यमातून एक धाव येते आहे. सर एक चेंडू यॉर्कर लेन रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, चकवा खाला आणि पॅडवर आदळला चेंडू. तर धावसंख्या 1 ने वाढली, 29 बोर्डावर लागली आहे. 29 ऑन द बोर्ड. प्रताप चौधरी यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते आहे. सर या आणि व्यासपीठावरून आनंद घ्या. क्रिकेट रोमांच सजला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान. चांगली रनिंग द बिटवीन. पुन्हा एकदा टाळ्याने मात्र स्वागत केलं जात आहे वसई बेनापट्टी संघाकडून. नक्कीच आपण बघता आहेत सुंदर सामन्याची अदाकारा फलंदाजांच्या माध्यमातून काय खेळी साकारली जाते आहे. अनिकेत आणि विशालची जोडी झुंज देण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात या संघाचे आणि उद्दिष्टांसाठी लढत सुरू आहे. फुल टॉस यॉर्करचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षित केला जाईल. दुसरीची मागणी. पुन्हा एकदा रनिंग द बिटवीनचा काय नजारा दाखवत आहेत. प्रत्येक शॉट आणि शॉट दुहेरी धाव घेताना नक्कीच बघताहेत. यावेळेला मोठा फटका साकारला जात नाही, परंतु येणाऱ्या फटक्याला आपल्याला दुहेरी धाव टिपायची आहे. उद्दिष्ट 56 धावांचं आहे, साकारायचा आहे, तरच विजय शिखर गाठला जाईल आणि त्याच्या प्रयत्नाला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. चौथे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र खरा फटका आणि कॅच टिपला जातोय. तेवीस धावा समीकरण मात्र जबरदस्त आहे. सामना चुरसपूर्ण होणार आहे, यात काही वाद नाही. नक्कीच प्रेक्षकांना हवा असलेला प्रेक्षणीय सामना मैदानात नक्कीच पाहायला मिळणार आहे. जीत कोणाची असू दे, हार कोणाची असू देत, परंतु प्रेक्षकांना हवा असणारा सामना मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 23 धावा. अनिकेत वेल प्लेड. खूपच सुरेख अशी खेळी साकारली. किती मारले त्याने? अनिकेतने. अनिकेत आउट झाला ना? विशाल आउट झाला का? सॉरी, विशाल डकआउटला येत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच झुंजार खेळी साकारणार अनिकेत अजून सुद्धा मैदानात स्थिर आहे. नवा फलंदाज कोण गेला? प्रवीण. नवीन फलंदाज मैदानात एंटायर होत असताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच अनिकेत 23 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतो आहे. आता मात्र 12 चेंडू 23 धावांचं लक्ष आहे. तर विशालचा नाते गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. विशाल नक्कीच संघर्ष चिंचणी याने मात्र सुरेख गोलंदाजीचा नजराणा देऊन थांबून ठेवलेला आहे. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं गेलेलं आहे. आपण जर बघितलं फक्त एकच षटकार. अनिकेत ऑन स्ट्राइक. विशाल सनाते गोलंदाजी सज्ज आहे. सुंदर चेंडू साकारला जातो आहे. कमालीची गोलंदाजी देतो आहे. निर्धाव चेंडू हाताळतो आहे.
थोडस फिल्डिंग्समध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अनिकेत यांचा चेंडू आणि फळी यांचा संगम होत नाहीये. 2 निर्धाव चेंडू हाताळले जातात. 10 चेंडू 23 धावा. सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बलवान आहे. जरी आपल्याला सळपातळ बांधायचा दिसला तरी त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. पाहूया पुढचा चेंडूचा नजराणा काय होतो आहे. नक्कीच एक व्हेरिएशन चेंडू, परंतु वाईटचा इशारा. आता मात्र 10 चेंडू 22 धावांचं लक्ष असणार आहे. तर एक चांगले फटके साकारण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे तोच मात्र ऑन स्ट्राईक. तर नक्कीच विशाल जनाते एक सुंदर ऑलराऊंडर्स आहे. आतापर्यंत सुरेख फलंदाजी गोलंदाजीचं साजरीकरण या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्याच्याकडून गेलेलं आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू, डीप कव्हर, जेलचा प्रयत्न, परंतु येत 9 चेंडू 16 धावांची गरज. चला बॉल पाठवा एक. आला ना बॉल पाठवा एक. 9 चेंडू 16 धावांची. चेंडू पाठवा एक. नऊ चेंडू 16 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे यावेळेला. नक्कीच सुरेख गोलंदाजीचा नजराणा विशाल जनाते यांच्याकडून. तर तेवढ्याच चांगल्या पद्धतीची फटकेबाजी एकाएकी झुंज देताना वसई बेनापट्टीचा अनिकेत मात्र कामगिरी करतो आहे. सुरेख कामगिरी. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या. 9 चेंडू 16 धावा असं समीकरण लागलं गेलेलं आहे. 9-16. पाहूया हे समीकरण अनिकेत काय करतो आहे. प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत सुंदर कामगिरी करत असताना. यावेळेला मात्र पॉइंटला टॅप क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि वर थ्रो करायची गरज नव्हती, कारण एक एक धाव या क्षणाला महत्वाची आहे. दुहेरी धाव टिपली जाते आहे आणि 2 धावा गाठल्या जात आहेत. आता मात्र 8 चेंडू 14 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. नक्कीच 8 चेंडू 14 धावा समीकरण आहे जबरदस्त. मुश्किल नहीं, इम्पॉसिबल कुछ नहीं, क्योंकि इम्पॉसिबल कहता है आई एम द पॉसिबल. बिल्कुल पॉसिबल हो सकता है. इरादे बुलंद बनाने पड़ेंगे, जीत का हौसला मचाना पड़ेगा. देखते हैं विशाल करते हैं क्या विशाल का गेंदबाजी. इस वक्त हल्के से कट, एक रन में तब्दीली आएगी. स्ट्राइक को भी रोटेट किया जाएगा. 7 चेंडू 13 धावांची गरज. 7 चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू विशाल जनाथे नक्कीच सुंदरसा चेंडू हाताळला, कारण बिग हिट पासून लांब ठेवलं गेलं आहे. हे महत्वाचं काम आहे, कारण या वेळेला हीच कौशल्यपूर्ण कामगिरी करावी लागेल की विकेट महत्वाची नाही पण बिग हिट पासून लांब ठेवणं, कारण आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. यावेळेला सुंदरसा चेंडू. षटक संपते आहे. 6 चेंडू 13 धावांचं लक्ष्य आहे. घेऊया डीजे वाला ब्रेक.
तुषार याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. 6 चेंडू 13 धावा. कौशल्याची परिपूर्णता करावी लागेल तर नक्कीच घाम गाळण्यासाठी संघर्षमय जीवनामध्ये संघर्ष करत असताना पाहायला मिळतो आहे तो म्हणजे अनिकेत. 6 चेंडू 13 धावांचं निर्धारित लक्ष यावेळेला गाठलं जाईल का, हे मात्र कमाल आणि कमाल पाहायला मिळते आहे. नक्कीच आपण बघता आहेत आजच्या दिवसाचा क्वालिफायरचा सामना रंगला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोचलेला आहे. 6 चेंडू 13 धावांचं लक्ष निर्धारित केलं गेलेलं आहे. तुषार गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिला चेंडू शॉटचा चेंडू खेळला जातोय. मिड विकेट धनेश चेंडूवर येतो आहे. नक्कीच एकेरी धाव आणि इकडे स्ट्राईकला रोटेट करण्यासाठी नक्कीच सुंदरशी रणनीती अनिकेत करून दाखवतो आहे. पण यावेळेला मात्र 5 चेंडू 12 धावांची गरज. लक्ष प्रत्येक चेंडू घेऊन येतो आहे. 5 चेंडू 12 धावा. नक्कीच नक्कीच काय सुरेख कामगिरी, एकाएकी झुंज आपल्याला पाहायला मिळते आहे. कामगिरी मात्र सुरेख करत असताना आणि झुंजार खेळीचा रंग सजवताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच कमालीचा खेळ आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू येतो आहे. वाईट. नक्कीच हे मात्र नको आहे. हौसला मत हार, गिर कर ये मुसाफिर, अगर दर्द यहाँ मिला है तो दवा भी यही मिलेगी. बिल्कुल जिम्मेदारियां लेके आए हैं अनिकेत और जिम्मेदारियों को पूरा निभाते हुए अभी तक तो नजर आए हैं. देखते हैं फिर एक बार खराब गेंदबाजी. ये मुश्किलों में ला सकता है. संघर्ष चिंचनी को नाम ही है संघर्ष. जीवन एक संघर्ष है. यहाँ पे संघर्ष करना पड़ेगा. आखिरी पड़ाव है और 5 गेंदे 10 की दरकार अभी भी शेष है. बिल्कुल 5 गेंदे 10 की दरकार. तुषार अगर वापसी करते हैं गेंदबाजी के माध्यम से तो कुछ अलग नजारा देखने को मिल सकता है. लेकिन अगर रोमांच ही रहता है. कल के दिन में आखिरी मैच रोमांच पूर्व दिखाई दिया गया तो इस वक्त में भी वही रोमांच जारी है. 4 गेंदे 10 की दरकार अभी भी शेष है. देखते हैं 4 गेंदे किस तरीके से आती है. दिल की धड़कने कमजोर दिल वाले ना रुक जाए, यहाँ पे चले जाए क्योंकि रोमांच से भरा पड़ा हुआ ये मैच है. इस वक्त शॉट को खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में. जयेश फील्ड करेंगे, देखेंगे निशाने पे है लेकिन गलती कर बैठे धनेश. कलेक्शन तो हुआ था, स्टंप पे नहीं लगा पाए. खूबसूरत रनिंग द बिटवीन का नजारा. स्ट्राइक अपने पास रखा हुआ है. यहाँ पे 2 में तब्दीली ली है तो 2 से स्कोर बढ़ेगा. और अभी इस वक्त में 3 गेंदे 8 की दरकार. बिल्कुल 3 गेंदे 8. जिम्मेदारियां ली है, जिम्मेदारियां निभा रहे हैं. धड़कने तेज, मैंने कहा था 3 गेंदे बिल्कुल और 8 की दरकार अभी भी शेष है.
बहुत ही खूबसूरत सेफ जोन में खेला गया है। एक रन दूसरी की मांग है। देखते हैं, गलत जगह पे निशाना बना रहा है, शायद गलत जगह पे निशाना। ओवर थ्रो भी हो रहा है। आपको विकेट जो भी मिलेगी रन रोकने का प्रयास करना है, लेकिन अगर आप टारगेट बना के चलेंगे। अनिकेत अभी भी हुनरता से खेल रहे हैं। कहते हैं दिल ही दिल में ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, सब कुछ ठीक है और सब कुछ ठीक करने की तैयारी में भी लगा हुआ है ये बंदा। तो अभी इस वक्त दो गेंदे छह की दरकार, दो गेंदे छह की दरकार शेष अभी भी बची हुई है। देखते हैं, दो गेंदे छह के दरकार। बिल्कुल संघर्षमय जीवन है और सफलता के लिए पसीना बहाना ही पड़ता है, चाहे आपको हो या चाहे हमें हो। अगर जब तक पसीना नहीं गिरेगी सफलता भी नहीं मिलेगी। बिल्कुल सफलता के लिए कार्य किया जा रहा है। दो गेंदे शेष, छह की दरकार शेष। थोड़ा सा ब्रेक लेंगे, बिल्कुल लेते एक छोटा सा डीजे वाला ब्रेक, हल्का फुल्का वाजव डीजे। संजय जी पाटील नक्कीच येत आहेत. भोईसर संजय पाटील येत आहेत. दोन चेंडू, कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस. दोन चेंडू, 6 धावांचं लक्ष्य. सुरेख चेंडू घेऊन येतो आहे तुषार. यावेळेला मात्र अजून रोमांच आहे. एक चेंडू 6 धावा. नक्कीच जर एक चांगला चेंडू टाकला तर एक चमचमती ट्रॉफी, एक चांगला षटकार घेतला तर चमचमती ट्रॉफीवर नाव नोंदणीकृत केलं जाणार आहे. येणारा चेंडू दाखवणार आहे कोणाचा जय आहे, कोणाचा पराजय आहे. खूपच सुरेख सामना मैदानामध्ये रंगलेला पाहायला मिळतो आहे. नक्कीच कानमंत्र ज्येष्ठांकडून मिळताना नक्कीच धनेश मलिंगा एक अनुभवी आपल्याला संघर्ष चिंचणीमधून कामगिरी देत असताना, कानमंत्र देत असताना, तर अनिकेत मात्र अनुभवाचा भंडार आहे, ज्याच्याकडे खूप काही आहे. पाहूया. या यस 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 कमाटीचे. बेनापट्टी संघाला मात्र विजय संपादित करून दिला. तर नक्कीच आपले पाहुणे आलेले आहेत वसई